रानात आलो आहे. वाढू झालं रानात आली. तहान लागली आहे. जार नेलाय तिकडच्या कोसाला. आम्ही खोरापतोय तिकडं आणि जार आहे तिकडं. काय करायचं लय जीवाला वैताग आहे नुसता. जायचंय कुरिअर टाकायला आणि का आज आहे सोमवार. आजच्या दिवस हॉटेल बंद आहे. आजच्या दिवस लसूणच सगळा खुरपायचा आहे. आणि ह्याच्यात नवीन लागण लावली आणि त्यात टाकली कोथिंबीर. उगवून आली दिसते का बारीक बारीक आली उगवून. आता सारा ऊसच लावला. ही इकडून हिपर खाली इकडं बाबळीचं झाड होतं. बाबळ ही दिली सगळी पेटवून. आता तिथं पटांगणच केलंय सगळं. त्याच्या खाली पण ऊसच लावलाय सगळा. सारा ऊसचा लावलाय. आता थोडंच रान तेवढंच मोकळं ठेवलं. त्याच्यातच करायचं आपलं थोडं थोडं सगळं. हरभरा लसूण गहू ज्वारी बाजरी. गहू नाही ज्वारी नाही लय शिकून करत पण बाजरी. हो का. चला लसूण सगळा खुरपून झाला. ओकेच. गोटकांद राहिल्यात तेवढं लावायचं. आता पार 3 वाजलेत. काय झाले गवताचं वजन द्यायचं काढून गैला आणि गवताचं वजन काढून आम्हाला द्यायचे कुरिअर टाक. बापू तिकडं खाली काहीतरी करतात. गाडी उभी. इकडं आत्या लसूण लावतात. तिकडं गुरं चारते कोणतरी. आणि आमची मेथीची भाजी आता उद्या उपटायची मंगळवार. कोथिंबीर अजून छोटी आहे. चला आता म्हटलं आधी गवात काढून वज बांधून दिले ना बापूंला. हरभरा खुरपायचा आहे तिकडं. एक वापा खुरापला एक राहिलाय. त्या आत्यांनी आमच्या शेजारी ते लसूण लावला होता. त्यांना एक वापा लावायला दिला तर त्या पण आलत्या खुरपायची. त्यांनी खुरापलाय होता. वज बापूंला काढून दिलं. बापू वज घेऊन गेलं. बापूंला म्हटलं वज टाका न्यायला या मग अर्ध्या तास होईल तेवढं खुरपून. आमचा आबा पण आहे की शरडा वाळतात तिकडं नाही दिसायचं. चला चाललो घरी मेथीची भाजी घेऊन. हे मेथीची भाजी चालवली होय बापू. आम्हाला जायचंय आता कुरिअर टाकाय म्हणून बरोबर चालली. पेट्रोल आणि कालच टाकलं की आता काल तर राहिलो आता 40 लय झालं राव. आता हाय वय आता माझ्याकडं काय नाही इलाजच नाही. आता सगळं संपलं की आता उद्या हॉटेलवर गेल्यावर सगळं आवरलं. दिवस मावाला पण पोरं शाळेत ना आली. तेवढी भांडी घासून मेथीची भाजी नीट करा. आधी आजीला घेऊन ये. तू काय कर आधी भांडी घास आणि आजीला घेऊन ये मेथीची भाजी. सगळी कुरिअर अशी पॅक करायची पिशवीत भरायच्या सगळी. लसूण आहे नुसता. एखादा 5 किलो एखादा 3 किलो एखादा 1 किलो एखादा 2 किलो असं आहे तर ह्या मला किती केलं. आणि इकडं तर पॅक करायचं लागत होतं. मी ठेवलंय ही उद्या हॉटेलवर न्यायला यायचं. ही 2 किलो लावायचं ती मग ही नुसता भरून ठेवलाय. आता ही उद्या हॉटेलवर जाताना घेऊन जायचं. चला आता येस्तोर करीस तर उशीर होईल. थांब मला पिशवीत भरू लाग. आणि सांगितलेलं काम आवर तेवढं. आधी आजीला घेऊन आधार पडायला लागलाय. वाटा झाडलाय. मी सगळं आवारलंय गायचं ही सगळं आवारलंय. बापू खवळायला लागलं. चला ना हो का असं दिवस मावळायला लागलाय तर येतो जाऊन पडदेशीने. लसूण आहे कुणाला बरं कुणाला लसूण पाहिजे असला ना तर आपल्याकडे लसूण खूप आहे. तुम्ही घेऊ शकता. आपला माझा तर नंबर आहे तुम्हाला तर माहिती सगळ्यांना. व्हॉट्सअपला हाय टाका किंवा ही जाते आता घेऊन. बॉक्सात पॅक केल्यात म्हणजे 5-5 किलो असल्यामुळे ते बॉक्सात पॅक केलं. तर हाय गुड मॉर्निंग सॉरी गुड नाईट शुभरात्री सर्वांना. ह्या मम्मीच्या नाजीच्या राड्यात मी गुड मॉर्निंगच म्हणते. हा हो की चाललंय का नको नको झाले तर गाडी माझ्या गार लागले या. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कुरिअर टाकून डायरेक्ट घरी आले. काय गुड मॉर्निंग. हा गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड नाही गुड 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 नाही का. त्यात थोडक्यात त्यातलं निम कट कर. गुडगुडी माझं गार लागते. बसले मग माझं तर अंगच तापलंय. कधी चुल पेटवायचे कसं बसलंय बघ. मम्मी माझं तर अंगच तापलंय ना हात गार पडलं. ती म्हणजे गळ्यात तापलाय माझं बरोबर आहे. हात गार पडलं.
आम्ही आलो कुरिअर टाकून बारामती म्हणून तुझा हात गार पडला म्हणजे अगं मुलगी- आता मग मी बाहेर पण नाही बाहेर नाही अभ्यास करत होती घरात. असं तिला जाताना मी भांडीने घासण्यात आली तशी तिने भांडी अगं लक्षात न गेलं त्या अभ्यासाच्या राड्यात. काय ग खरं नाही आता लयच अभ्यास करीत होती वाईट. अगं गृहपाठ करायचे पूर्ण माझ्या उद्या दाखवायचे. नाही तर मी आता आली तर बघती तर सगळं तसंच म्हणलं आता चला 3 का 2 गृहपाठ राहिले आधी नीट केली पाहिजे. ते पूर्ण करते. काय लय अवघड आहे. त्या भाजी खायचं म्हणलं लय अवघड आहे. रानात नाना नीट करा धुवा. अजून तिथं बारकी आहे, नकडा नकडा काढा. ती बारीक आहे तिथे मोठी झाली. असू द्या खायची म्हणल्या बारीक न मोठी. तुम्ही काय भाजी चांगली करत नाही. आज डाळ टाकायची शेंगदाण्याचं कुठी टाकून मस्तपैकी करायची हिरवी. दुसरं काय भाजीला आहे का नाही रे आपल्या घरात? मेथीची भाजी शापूची टायमिंगला खायला मिळालं तुला रानात मी आणून खायला घालतोय दुसरं काय करू? मेथीची भाजी शापूची भाजी काय करू? तेवढी ती तांदूळ ना घरगटी एवढेच येतात दुसरं काहीच नाही. आणि बेसन तर मग आता मटकी आहे घरात मटकीची डाळ आहे भिजायला घालायचं वाटण अरे कोंब आलेली मटकी तर एक ठीक आहे की ती आणि डाळ कुठं खाता मटकीची? सगळंच आहे पण ती कशाला उडवायचंय आता? नाही तुम्ही करणार उडवायचं नाही, रोज भाजीच चारायची. उन्हाळ्याचा काढता काढायचा आता बरं का. भाजीच चारायची हल्ला. नाही थांबा. उन्हाळ्यात भाजी मिळत नाही म्हणून पावसाळ्यात नुसती भाजी लावायची. अरे तुम्ही का नाही ती मटकीचे कोंब असते का नाही ती कोंब उन्हाळ्यात आणायचं, आता नाही आणायचं घरच्या. बघा अशीच करते. काही चांगलं चुंगलं घालत नाही आम्हाला खायला. चांगलं खायला काम केलं तर चांगलं चुंगलं आता. काम करत नाही भाजी. होय थांब मम्मी हा. उद्या लाकडीच्या बाजारला जाऊ का? हो, जा. पाणीपुरी खात. खावा. सर ए, तुझं काय मध्ये मध्ये त्या लाकडीच्या बाजारला जाणार तो स्वयंपाक करायचा कुठं कशाला संध्याकाळी. कशाला? दपा भाकरी टाकायचे 2-4. हे राहू दे. माझ्या पप्पाकडनं पैसे घेते आणि वडापाव आणून आमचा आम्ही दोघं खातो. आमटी पिमटी करायची, आमटी नाहीत मला बटाट्याची भाजी येते. मग बटाटे करायचे. तेवढं माझं फेवरेट आहे. एकदम अशी भारी करते. माझ्या आजीला मम्मीला पण येत नाही ती भारी बटाट्याची भाजी करते पण मोकळी करायची. बटाटच नाही, मी बटाटे सगळी लावून टाकले. बघा आता मी काय करू मग? मला दुसरं येत नाही. रानात नेऊन सगळं आणायला लावलंय आता. असं द्या तर आता भाजी पाडदेशीने करतो चूल पेटावतो आधी कारण का लय घर लागायला लागले आणि काही लावले, तरी मी शूटर घालून गेलती बघा. काही पण लावलंय आणि एकाच बटाटे लावल्यात, शेंगदाणे लावले. ही काय करतात सगळ्या भाज्या घेतात आणि एकात मिक्स करून का आम्हाला खायला घालतात. मग काय लावले आता वांगी आहेत त्यांच्यावर मिरच्या आहेत, वांगी आहेत, ते पालक आली एवढी आता मोकळी. पालक आणखी पालक माझी फेवरेट आहे. तेवढंच आता रक्त मला. एवढी बारीक आहे अजून. थांब त्याला तर 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसातच मोठी बाई सकाळी भिजवली आता. उद्या बाजारला आधी खरं जाणार होय. मग भाजी काढायची उद्या. हे मग ठीक आहे. मग मी पण इथे पाणीपुरी खाणार मस्त पैकी तिथे जाऊन. काढायचं तेवढं 4-2 रुपये पगारात पाडायचे. मला बापून दिलं ठेवून तर बरं झालं. तेवढंच पगारात पाडायचं 4-5 याला 15 रुपये पेंडी आहे बाजारात आहे ना. भाजीची विचारली ना आता कुठं म्हणजे विकायला कसं होते मार्केटला कशी आणि बाजारात कशी मार्केटला स्वस्त असणार. नाही 10 रुपये मग अशी 15 असू द्या बाय सगळ्यांना गुड चाललंय. नाईट शुभरात्री. ह्याच्या आधी व्हिडिओ काढलाय का? हो रानातनं काढत काढत मग सांडाय बाय रानातनं घरनं रानात मग असू द्या, लय नको बोर करायला. काय काय झाले असू द्या. कसं असू द्या लय बोर करायचं म्हणलं ना आमच्या मम्मीकडे ना आजीकडे जा. टाइम ना. हो, काय कामच नाही आम्हाला काय. त्यातला लसूण चल कुठे आहे? सोडून दि लसूण 4 वाजवायला. म्हणजे चल लवकर चल 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 4 वाजवायचे चालले. फोडणी टोरी की गार लागते बाई चूल फोडणी द्यायची का? लसूण दि म्हणजे 4 वाजवते. फोडणी द्यायची का सांगा नाही मला आधी. हा 4 वाजवायचं म्हणलं तुलाच कळलं पाहिजे ग भाषा माझी. तुमची भाषा आता इंटरनॅशनल. गुड्या ती चांगली 4 वाजवायला. मामाच्यातल्या आजी एक लसूण लय घालते तू एक लसूण लय. लसूण दाता खाली तू नुसता भाजी तर लांबच राहिली. तिथले दिस असू द्या बरं. बाय बाय. बाय नाही काय नाही दिस नकोय मग व्हिडिओ बंद कराय. मोबाईल दे इकडं ती डिश घेऊन इकडं चल.